अनधिकृत मस्जिद, अनधिकृत भोंगे, 4000 भोंगे अनधिकृत आहेत. त्याच्या विरोधात मी मोहीम गेल्या 1.5 महिना झाला सुरू केली. आता अनधिकृत भोंगे बंद व्हायला लागले. जे लेन जिहादच्या नावाने अनधिकृत मस्जिदनी जी जमिनी ताब्यात घेतल्या आहेत ते खाली करायला लागल्या. शनिवारी शिवाजीनगर गोवंडी पोलीस स्टेशनने मला अधिकृत 72 मस्जिदींची नावं घेतली, यादी दिली ज्याच्यावर भोंगे लागले आहेत. एकेका मस्जिदावर 4 ते 6 भोंगे, एकानेही परमिशन घेतली नाही. त्याच्या विरोधात आम्ही निदर्शनं केली. म्हणून कुठलं तरी मुस्लिम माफिया नेता कुठेतरी बसून धमक्या देतो, माझ्या कार्यालयात फोन करतोय आणि आता फेसबुकवर व्हिडिओ व्हायरल करतो. किरीट सोमय्या त्यांना घाबरणार नाही. या सगळे मुंबईतले 4000 अनधिकृत भोंगे हे खाली येणारच. व्हिडिओमध्ये असं म्हणा की यूपी की राजनीति यहाँ नहीं चलेगी, काय सांगाल? आता आहे की नरेंद्र मोदी आणि अमित शहानी आता वक्फ बोर्ड कायदा मंजूर करून घेतला, राष्ट्रपतीजींनी मान्य केलं. वक्फ बोर्डच्या नावाने जी लँड ग्रेबिंग सुरू झालं होतं, जमीन अनधिकृतरित्या काँग्रेस मुस्लिम नेत्यांनी ताब्यात घेतली, ती सरकायला लागली. आता मस्जिदीच्या नावाने अनधिकृत मस्जिद, लेन जिहाद हे सगळं सुरू झालेलं आहे. तर उत्तर प्रदेश असो महाराष्ट्र असो, अनधिकृत जिथे आहेत, जिथे माफियागिरी आहेत ती चालणार नाही. तिथे योगीजी असेल, इथे देवेंद्र फडणवीसने विधानसभेत सांगितलं की आम्ही अनधिकृत भोंगे बंद करणार. जे अधिकृत भोंगे आहेत त्याला पण मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाचं पालन करावं लागणार. आवाज बाहेर जाणार नाही, शेजारच्या लोकांना त्रास होणार नाही. हे जे हिंदू लोकांना घाबरवण्यासाठी, दहशत माजवण्यासाठी आमची दादागिरी असे हे जे मुस्लिम माफिया गुंड काही करतात, अब्बा आज कुठे जाणार सर या संदर्भात? आता धमक्याला कोणी घाबरत नाही. उद्या पण मी 12 वाजता सिल्लोडला सकाळी आणि 4 वाजता जळगावला जाणार आहे. ज्या बांगलादेशींनी खोटे कागदपत्र देऊन जन्म प्रमाणपत्र दिले आहेत त्याचे पुरावे यादव